तुम्हा सर्वांना माझ्याकडून नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नवरात्री चालू असल्या कारणाने आम्ही आलो देवींचं दर्शन करण्याकरिता. तर आज मी आली आहे मोजरी येथे. सर्वात आधी पोहोचल्याबरोबर आमचं स्वागत पाण्यानेच केलं. पाणी थांबल्यानंतर आम्ही गेलो मंजुळा माता नगर येथील देवी पाहण्याकरता. येथील देखावा हा दरवर्षीच खूप सुंदर असतो, त्याहीपेक्षा सुंदर येथील देवी असते. तर यावर्षी या मंडळाने 5 मुखी देवीचा देखावा केलेला आहे. ही देवी सिंहासनावर विराजमान असून या देवीला 5 मुखे आहेत. देवी बघून मन तर अगदी प्रसन्नच होऊन गेलं. या देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो न्यू बालवीर दुर्गा उत्सव मंडळ येथील देवी पाहण्याकरिता. याही देवीचा दरवर्षी देखावा खूप सुंदरच असतो. तर चला आतमध्ये जाऊन आपण देवीचं दर्शन घेऊया. येथील देवी पाहताच मन अगदी प्रसन्न होऊन गेलं आणि खूप सुंदर वाटत होतं आतमध्ये आल्यानंतर. ही देवी 25 मुखी देवी आहे. देवीला बघितल्यानंतर देवीला बघतच राहावं वाटत होतं. देवीवरून जणू नजरच हटत नव्हती. देवीच्या पाया पडलो आणि त्यानंतर थोडा वेळ आम्ही इथेच थांबलो, कारण देवीवरून जणू नजरच हटत नव्हती. या देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही परत यायला निघालो. तर चौकात आम्हाला ही दुर्गा देवीचं मंदिर सुद्धा मिळालं. इथे सुद्धा दर्शन घेतलं. इथे महिला मंडळांचं भजन चालू होतं. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीचं सुद्धा दर्शन घेतलं, कारण मोजरीत आल्यानंतर समाधीचं दर्शन घेणं हे तर नक्की ठरलेलंच आहे. त्याचसोबत समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्याच साईडला भव्य दिव्य स्वरूपाची वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची इथे मूर्ती सुद्धा बनवलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.